चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत खव्याच्या करंज्या। उत्तर भारतामध्ये हा पदार्थ अधिकतर बनवला जातो आणि खास करून होळीच्या सणासाठी तर नक्कीच बनवला जातो। तर मी सुद्धा दरवर्षी होळीला खव्याच्या करंज्या बनवते। आपण दिवाळीला तर बनवतोच, परंतु होळीला सुद्धा सर्वजण येतात भेटायला। तर स्वीटमध्ये गुलाबजामुन, खव्याच्या करंज्या वगैरे दिल्या जातात। तर इथे मी कढईमध्ये तूप घेतलेला आहे आणि त्यामध्ये बारीक रवा भाजायला घेतलेला आहे। रवा तुम्हाला मध्यम आचेवर भाजून घ्यायचा आहे, गोल्डन ब्राऊन होईस्तोवर। आणि बघू शकता इकडे रवा भाजून झालेला आहे, सोनेरी रंग आलेला आहे। सो मी प्लेटमध्ये काढून घेते आहे आणि त्याच कढईमध्ये तुम्हाला खवासुद्धा भाजून घ्यायचा आहे। जेव्हा आपण मार्केटमधून खवा आणतो तो एवढा ड्राय नसतो, सो त्यालासुद्धा सोनेरी रंगावर थोडासा भाजून घ्यायचा आहे आणि मध्ये मध्ये फिरवत राहायचं, नाही तर तो करपू शकतो खालून। मध्यम आचेवरती बघू शकता इकडे सगळा खवासुद्धा मी भाजून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये रवा मिक्स करून घ्यायचा आहे। तुम्हाला बघू शकता इकडे खवा गोल्डन ब्राऊन झालेला आहे, सो त्यात रवा ॲड करते आहे आणि हे सगळं मिश्रण एकजीव झाल्यानंतर तुम्हाला थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे आणि तोपर्यंत बाकीची तयारी करायची आहे। म्हणजे ड्रायफ्रूट्स वगैरे कापून घ्यायचे, वेलची पावडर करून घ्यायची। तर इकडे मी 10-12 इलायची घेतलेल्या आहेत आणि त्यांना बारीक पावडर करून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये। आणि त्यानंतर साखरेची सुद्धा तुम्हाला बारीक पावडर करून घ्यायची आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा तुम्ही साखर ॲड करता ह्या मिश्रणामध्ये, ते पूर्णपणे गार झाले असलं पाहिजे। कारण साखर काय होते की गरम मिश्रणात ॲड केल्याने गोळे होऊ शकतात, सो थंड झाल्यावरच तुम्हाला साखर ॲड करायची आहे। तर वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। तर सर्वात प्रथम मी इथे 1 वाटी साखर टाकलेली आहे आणि ऑलरेडी माझ्याकडे पिठी साखर होती, सो मी पाऊण वाटी आणखी ॲड केलेली आहे। तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त साखरेचं प्रमाण करू शकता। परंतु ह्या खव्याच्या ज्या करंज्या असतात ना, त्या गोडच चांगल्या लागतात। बघू शकता इकडे मिश्रण अगदी रेडी आहे, सो त्याला बाजूला ठेवायचं आणि त्यानंतर करायची आपल्याला चपातीसाठीची तयारी। सो इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये किंचितसं नमक टाकायचं आहे आणि 1 टेबलस्पून तूप टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून तुम्हाला आटा मळून घ्यायचा आहे। आटा एकदम मऊ किंवा सॉफ्ट असं मळायचं आहे तुम्हाला, म्हणजे जास्त घट्ट पण नको आणि जास्त सैलसर नको। तर इथे आटा मळून झालेला आहे। एक छोटा गोळा तोडून घ्यायचा आहे आणि बारीक अशी चपाती लाटून घ्यायची आहे तुम्हाला। तर बघू शकता इकडे अशी एक चपाती लाटून घ्यायची आहे आणि करंज्यांचे साचे सगळ्यांकडेच असतात। तर अगोदर काय करायचं आहे तुम्हाला, त्या साच्याला ड्राय मैदा लावून घ्यायचा आहे, नाहीतर पाती चिपकू शकते। सो दोन्ही साईडला थोडं थोडं मिश्रण टाकून भरून घ्यायचं आहे आणि चारही बाजूने त्याच्या ज्या कडा असतात त्या पाण्याने बंद करून घ्यायच्या आहे आणि हळूच तुम्हाला व्यवस्थित ते दाबून घ्यायचं आहे। आणि बघू शकता इकडे छान अशा करंज्या रेडी होतात। तर मी सगळ्या करंज्या रेडी करून घेतलेल्या आहे। त्यानंतर मी इथे तेल घेतलेलं आहे तळायला। तसं तर मी सर्व माझ्याकडलं जे तूप होतं ते थोडं ओव्हरकुक्ड झाल्यामुळे लालसर दिसत होतं, सो मी तुम्हाला ते दाखवलं नाही। तुम्ही सुद्धा तेल किंवा तुपामध्ये तळून घेऊ शकता। तर बघू शकता इकडे सगळ्या करंज्या तळून रेडी आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रमैत्रिणींनो। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह। थँक्यू।